काल सकाळी मुलाने टिफिनसाठी बीटचा पराठा नेला होता. आता तोच पराठा ते स्कूलवरनं आल्यावर सुद्धा मला मागणार हे मला माहितीच होतं. थोडंसं पनीर सुद्धा होतं फ्रीज मध्ये, म्हटलं आता पनीरच स्टफ करावं. त्यामध्ये स्टफिंग बनवण्यासाठी पनीर आधी हाताने असंच तोडून घेतलं. मग त्यामध्ये चाट मसाला, कसुरी मेथी, कोथिंबीर आणि मिरची पावडर घातली. मिरची पावडर नसेल घालायची तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं आणि सगळं स्टफिंग मिक्स करून घेतलं. मग पराठ्याच्या पिठाची एक पोळी लाटून घेतली. त्याच्या मधोमध भरपूर असं हे पनीरचं स्टफिंग भरलं. हे असं चौकोन साईज मध्ये त्यांना पराठा हवा होता, त्यामुळे मग ही अशी फोल्ड केली. नेहमी मी गोलच पराठे करते, पण यांना हे चौकोनीच हवे होते. कसं असतं ना, गोल चपाती लाटायची सवय लागली ना की ही चौकोनी, त्रिकोणी हे असले आकार जर लाटायचे म्हटले ना तर थोडेसे अवघडच जातात. पण लाटला मी कसा तरी. तेलावरती छान खरपूस भाजून घेतला आणि गरम गरम मुलांना खायला दिला. पराठा खूप छान झाला होता. पराठ्याचे जे वरचं आवरण आहे पिठाचं, त्याला सुद्धा एक मस्त चव आली होती, कारण आपण त्या पिठामध्ये बरेच मसाले घातले होते आणि स्टफिंग मध्ये सुद्धा मसाले होते.